Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मला आज काय करा म्हणून कळालं, शेतकऱ्याला वाटतं एखाद्या झाडाला दावे घेऊन जावं का काय. आम्ही म्हातारे माणसं तरी दम धरू, पण नाहीतर लेकरांनी आज फोन आलाय वंजारी मास्तरचा, आजच फोन आलाय 17,000 रुपये भर बाबा, कुणाला भरायचे 17,000 रुपये. तोडणी पाहणी करू नका. आज रानामध्ये गावापासून 2, 3, 4 किलोमीटर असं घुसून पाहणी करायला लावा. कोण पाहणी करणारे लोक आहेत तर मी साधी बोलणारी बाई आहे, शेतकऱ्याची बाई आहे, शेतकऱ्याची. सरकार म्हणते काय केलं रे सरकार, सरकारला म्हणा हे भरून दे माझं, तर गावात बद्दल मागा येईल, नाही तर मी येऊन जायचं नाही रे बाबा. तुला बोलतो म्हणजे मामाला येऊन येतो, तू अपमान काय करून घेऊ नको. मुगाच्या शेंगा जाग्यावर पडल्या, लेकराला घुगरी सुद्धा नाही भेटली. घुगरी बघायला सरकार आज खुर्च्यावर तुम्ही बसू नका, खुर्च्या सोडून जर पाहणी करायला मराठवाड्यामध्ये. पावसानं धुमाकूळ घातला आणि याच पावसामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मी सध्याला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोसंबीच्या बागामध्ये आहे. अशा प्रकारे बागा ज्या आहेत ते उन्मळून पडलेल्या आहेत, तर मोसंब्याचा खाली सडाघाण चिखल झालेला आहे. एक मोसंबीचं फळबाग जर लावायचं म्हटलं तर त्याला फळ येईपर्यंत 5 ते 6 वर्ष जपावं लागतं. मग दुष्काळ असेल, पाण्याची कमतरता असेल, विकत घेऊन पाणी त्यांना घालावं लागतं. लेकराप्रमाणे या मोसंबीला त्यांनी जोपासलं होतं, मात्र झालेल्या लहरीपणामुळे, निसर्गाच्या आणि अवकृपेमुळे शेतकरी पूर्ण हताश झालाय आणि प्रचंड प्रमाणात जे आहे ते आक्रोश व्यक्त करतोय. आणि अशा पद्धतीने मोसंबीचं या ठिकाणी शेण होताना पाहायला मिळत आहे. यातून पाणी बाहेर पडतंय. अशा पद्धतीचं प्रकार जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अशा मोसंबी आहेत हे याच्यामधनं आळ्या निघतात बाहेर, आळ्या. आणि हे आता आम्ही लेकरं बाळ शिकवायचे कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. आणि संपूर्ण विदारक चित्र आहे. काय व्यथात बरं बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या, कशा पद्धतीने तुम्ही आता आक्रोश व्यक्त करताय? पहिले तर सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमचा जो आक्रोश आहे हे पावसाअभावी झालेला आमच्या मालाचा, त्यांनी ताबडतोब पंचनामे, तर आता ते 8 दिवसापासून सांगत आहेत पंचनामे करायला आम्ही माणसं पाठवलेत, पण आमच्या बांधावर आज तुम्ही आले, एकही त्यांचा हे अधिकारी म्हणून एकही आला नाही आमच्या आज बांधावर. आता हे बघू शकता तुम्ही, हे आमचा मित्र आहे, यांनी 5 वर्षापूर्वी ही लागवड केलेली, त्याला मागच्या 3 वर्षात टँकरनी पाणी घातलं आणून, स्वतः विकत, शासनाचा 1 रुपयाही न घेता. डोळ्यात अश्रू. हे आज हातात आलेलं जर आपल्या हातात नाही मानल्यावर त्यांनी जगायचं कसं आम्ही? आज हे आमच्या हातात पीक आलतं, ह्या पावसाअभावी इथं गळून पडलं. शेतकऱ्याला मदत केली म्हणतात, निधी जाहीर केलाय, 5,000 म्हणते, कोणी 8,000 म्हणते, कोणी अजितदादा बीड मध्ये आले का दमडी आली खात्याला करते? नाही, आजपर्यंत 1 रुपयाची दमडी शासनाची मदत तर नाही, पण शासनाचे अधिकारी पण बांधाव आले नाहीत. मग आम्हाला नेमकं वाऱ्यावर सोडलंय का शासनाने? हे आमच्या मालाची एवढी नुकसान झाली तरी पण आमच्याकडे अजून एक अधिकारी बघायला येत नाही, पंचनामे होत नाहीत आमचे. नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा, आक्रोश आहे, पाय संपूर्ण चिखलाने भरलेले आहेत. काय सांगतो फसलो कमरेत तुझ्या पाण्यामध्ये, काय करायचं झाडा पालाचं सारखा बघू वाटतं. महिना झाल्या रानाकडे चक्कर नाही आमची, का करू? पाऊस सारा नुकसान झालं, बाहेर चालता येणार, रस्त्यावर जाता येणार, येता येणार, काही पाणी झालं सगळं रस्त्यावर. कसं जायचं रानामध्ये? आज जायचं ना तरी आग पडायली रानामध्ये फळबागातीला बघून. काय करा, कुणाला धरून कुणाला रडावं मी आता? कसं काय करायचं? सरकार, तुम्ही मा बाप, तुम्ही आम्हाला एवढी बात सांभाळून घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, नाही तर आम्हाला तुम्ही नाही सांभाळून घेतलं का आम्ही तुम्हाला दार सुद्धा उभं राहून द्यायचं नाही. हे इमानदारीने सांगतो तुम्हाला आम्ही, कडकडीची विनंती आमची. पुन्हा तुम्ही म्हणणं का असं कसं झालं आणि काय झालं? आम्हाला तुम्ही द्या का देणगी, हे 1 लाख 2 लाख रुपये, तर आम्हाला परत हे सांभाळ केव्हापासून आम्ही हे पीक आळ्या पाड्यात पूर झाला मोसम्याचा. काय करायचं? महिनाभर रानाकडे नाही, पाऊस नाही, आम्हाला येता नाही आलं. आज बघा आग झाली पोटामध्ये प्रचंड आग झालेली आहे. माझ्यासोबत आजी त्या पुढे. काय बघा ना, हे कसं झालं सगळ्या गोष्टी. बघा ना, हे कसं पाणी येता येत नाही, काही नाही रानामध्ये. झाड सारे सडून गेले माझे, मोसंबी नेता नाही आली. टंकरनी पाणी घातलं, 5 वर्ष झाले, ह्याला फळाचं काही भेटाना आम्हाला. मग सरकारने द्यावा आता मदत चांगली. आम्ही सरकारला मदत करतो, तर सरकारने आम्हाला मदत करायला पाहिजे. ह्याचं काय करायला पाहिजे?
आम्ही काय करावं मग? 5,000 मदत 5,000 रुपये ते पिशीला नाही पुरत एका खताच्या. हा? काय जरी आले तरी कुठं येत अजून तर आले नाहीत. काय काय तुम्हाला प्रपंच चालत असताना काय काय अडचणी येतात? लय अडचणी येतात. खूप मोठा लेकर कसे शिक्षण करावा, लग्न कार्य कसे करावा, खत पाणी दुखणं भाणे कसे करावा, काय करायचं आम्ही? आणि काहीच नाही घरात तर आता. कापसाचे पिकं गेले, सायबीने गेल्या ही वाहून, काही नाही त्याच्यात आलं. सायबीन काढता आली नाही, मुगा काढता नाही आले. हे मोसंबी आहे होती तर ती सडून गेली जाग्यात. हे हे काय करायचं ह्याला? हाय का हे मुगाला शेंग नाही घेता आली, सायबिनीचे पिकं नाही घेता आले, उगून गेल्या रानात. काय घ्या? काय मावशी काय आक्रोश आहे बरं? काय आक्रोश आहे सरकारचा. तुम्ही सरकार बरोबर पुढं बोला. काय काय आक्रोश करावा सरकार पुढं? अहो कापसाचं तर झालं नुकसान, हे मोसंब्याचं नुकसान झालं. काय तुरी नाही, शेतकऱ्याला कोणचा सुद्धा हे नाही. तर पूर्ण नेत्यांनी जे मोठे अधिकारी आहेत का, कोणते बी असू, हा प्रत्येक कार्यकर्ते असून द्या, 5,000 आणि 2,000 आम्हाला परवडत नाही. आम्हाला एकरी 1,00,000-1.5 लाख रुपयाची मागणी आमची सरकार. आम्ही तुम्हाला मोठं केलेलं आहे, तसं आम्ही आज शेतकरी पूर्ण पाण्यात पोहतोय, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या पुढे आम्ही आज मरायची अपेक्षा आहे. आज सरकीच्या दोड्याचं नुकसान झालं, या मोसंबीचं नुकसान झालं. आज आम्हाला जाऊ वाटत नाही रानामध्ये. आमचे लेकरा बाळाचे पोराईने आमच्या एवढे खर्च केले. लेकरा म्हणते तर काय करावं म्हाताऱ्या हो, काय करावं या पिकाचं? अरे सरकार काहीतरी मदत देईन आपल्याला. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. सरकार जातंय, कुणी कार्यकर्ता येतोय तर हवेने जायचं नाही. त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर आम्ही आज 2 किलोमीटर आहेत, तरी आमची इतकी नुकसान आहे. आणि नदीच्या किनाऱ्यावाल्याची तर काय नुकसान असन? आम्हाला आज फाशा घेऊन सुनाबाळांनी लेकरी म्हणावा, कसा करावा, लेकरा कशा शिकावा, काय करावा, काय सरकारला मदत मागावा. आज लेकराचा खर्च, शेतीचा खर्च, जनावर ढोरायचा खर्च, आज काय करावं म्हणून कळाना. आज नुसत्या फाशा घ्यावं वाटत होता. आज रानात जर यायचं म्हणलं तर बघू सुद्धा वाटत नाही. आज आम्ही या रानामध्ये आलोत. हे रान आम्हाला यंदाच्या पिकाला तर आज रुपया बी नाही. हे बघ, हे माझा मुगाच्या शेंगा आहेत या मुगाच्या शेंगा जाग्यावर कुजल्या. लेकराला घोगरी सुद्धा नाही भेटली. घोगरी बघायला सरकार. आज खुर्च्यावर तुम्ही बसू नका, खुर्च्या सोडून जर पाहणी करायला या मराठवाड्यामध्ये. आज मराठ समाज आमचा मराठवाड्यामध्ये राख रांगोळी झाली, सगळी राख रांगोळी. संसारात असं चित्त लागाना, रानात मन लागाना. काय करावा म्हणून काही सुद्धा कळाला. नक्कीच प्रचंड वेदना आहे. जर आमच्या माध्यमातून बघत असताल, हे मुगाचं पीक होतं आणि जून महिन्यामध्ये जी लागवड झाली असेल, 4-5 महिन्याचा कालावधी आहे, 4-4.5 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा असेल. नुसते काड्या सरपण झालंय, सरपण. आणि आक्रोश व्यक्त करतात. नेमके आक्रोश तरी किती दिवस व्यक्त करायचा? नक्कीच तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी यांची भावना आहेत. आणखी एका शेतकऱ्यांसोबत बोलण्याचा शेवटचा संवाद करूया. काय आहे हातात धराय, काय आहे नेमकी बरं आहे, काय कसं बघताय? मुगाचे कसं झाडे तर पूर्ण सडून गेलेत. आणि मूगच नाही तर मराठवाड्यातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पिकाची हीच कंडिशन आहे. मोसंबी कामातून गेलेत, शेतकऱ्याचे रानं वाहून गेलेत. एकही पीक शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेले घास पूर्णपणे मातीत मिसळलेत, पुराच्या पाण्यामध्ये वाहू गेलेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्यात, काहीचे जनावरं वाहून गेलेत, जनावरांचे गोठे वाहून गेलेत. इतक्या प्रचंड प्रमाणावर पाऊस पडलाय की मराठवाड्यातले जुने जाणकार माणसं सांगतात की आमचं 70-80 वर्षाचं वय आहे, 40-50 वर्षापासून असा पाऊस आम्ही कधी बघितलाच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन, इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन, सगळे राजकीय पक्षाचे पुढारी, मग तो एकही राजकीय पक्ष त्यात शिल्लक नाही, सर्व बांधावर येतात, हवेनी एखाद्या प्लॉटमध्ये भेट देतात, 2-4 कार्यकर्ते घेऊन फोटो काढतात आणि निघून जातात की आम्ही पूरग्रस्तांना भेट द्यायला गेलो. पण वास्तवात शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेणारा एकही राजकारणी मराठवाड्याच्या मातीमध्ये उतरला नाही आणि ते शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी मांडले नाहीत. त्यात शंड झालेला विरोधी पक्ष नेता आणि रंडवा झालेला सत्ताधारी पक्ष, याच्यामुळे शेतकऱ्याचे बेफाम हाल होत चाललेत. मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणे खचून गेलाय. त्याला सरकारने मदतीचा हात देऊन त्याचा कणा कुठंतरी भक्कम करून त्याला उभा करण्याची आज गरज आहे. नसता तोंडावर आलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचा, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, मराठवाड्यातल्या या निवडणुकामध्ये सरकारला ह्याचा फटका बसणार आणि त्याची किंमत फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे याला मोजावीच लागणार. माझं अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबाला विनंती,
की मी तुमच्या बायकांची माफी मागून तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 5,000च्या मदतीमध्ये तुमच्या बायकाची मेकअपची किट येते का? मेकअप किट येते का? चेहऱ्याचं तुमचं मेकअप करण्याची किट येते का 5,000त? तुम्ही शेतकऱ्याला 5,000 रुपये देणार, शेतकऱ्या 5,000मध्ये त्याचा संसार उभा करणार. कोणत्या आमदाराचे, कोणत्या खासदाराची, कोणत्या जिल्हा परिषद मेंबरच्या बायकोची किट 5,000त त्यांनी आणून दाखवायची? आम्हाला 5,000 तुमची मदत मान्य आहे. या शब्द कानावर पडल्यानंतर एकदम आक्रोश आणि काळीज पिळून टाकते. कारण 5,000 रुपये तुम्ही देताय, मात्र त्या 5,000त त्यांनी काय आता व्यथा मांडली मी ते बोलू शकत नाही. मात्र प्रचंड त्यांच्या वेदना आहेत. काही लोकांना हे बोलणं चुकीचं वाटत असेल, मात्र ते जे बोलतायत ते खरं आहे. कारण आम्हाला 5,000 रुपयात आमची सोयाबीनची बॅग येत नाही हो. हां, आम्हाला जर कपाशीची बॅग घ्यायची असली तर त्याला आम्हाला 2,000-2,500 रुपये मोजावे लागतात. त्याचबरोबर आमच्या इकडं जर खताची बॅग घ्यायची असली तर 1,700-1,800 रुपयाचं अर्धा क्विंटल खत येते. मग 5,000मध्ये आम्ही करायचं काय? असा मोठा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. नक्कीच सरकारला जरी आता तरी जाग आली तर ठीक नसतं. आम्ही येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये दारात देखील उभा करणार नाहीत असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, भडंगवाडी, बीड.